लसावी मसावीवर आधारित दोन ठिकाणी रिपीट झालेला हा प्रश्न आहे बघा. म्हणत आहे की अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12ने भागल्यास 5 बाकी उरतात. बघा इथे आपण सॉल्व्ह कसं करायचं होतं, भागले आणि बाकी राहिले. कशाने भागत आणि किती बाकी राहतात? 12ने भागले म्हणते 5 बाकी राहतात. त्याच्यानंतर म्हणत आहे की 16ने जर भागलं तर 9 बाकी राहतात. त्याच्यानंतर म्हणत आहे 18ने जर भागलं तर 11 बाकी राहतात. आपण काय करायचं, ज्याने भागत आहे आणि जे बाकी राहतं याच्यामधला कॉमन डिफरन्स बघून घ्यायचा किती आहे. तर प्रत्येकामध्ये फरक कितीचा आला? 12 आणि 5 मध्ये फरक किती येत आहे? 7चा. त्याच्यानंतर 16 आणि 9 मध्ये फरक किती आहे? 7चा. 18 आणि 11 मध्ये फरक किती आहे? 7चा. त्यानंतर आपण ज्या ज्या संख्येने भागत होतो, लक्षात ठेवा, ज्या ज्या संख्येने आपण भागत होतो, हे जे काही भागत होतो या संख्यांचा काढायचा लसावी. म्हणजे 12, 16 आणि 18 या संख्येने भाग जाणारी संख्या शोधायची आपल्याला कोणती येते. या संख्येने भाग जाणारी संख्या काढण्यासाठी आपल्याला लसावी काढावा लागतो. बघा लसावी काढला तर 2ने जर याला भाग दिला 6, 2ने इथे भाग दिला 8, 2ने इथे भाग दिला 9, परत 3ने भाग जातो, 3 दोन्ही 6, इथे भाग जाणार नाही, 3 त्रिक 9, परत 2ने भाग जातो, बे एक बे, बे चोक 8, नंतर ह्या असामायिक संख्या मिळाल्या आपल्याला. इथून जरी गुणाकार केला तरी लसावी मिळतो आपल्याला. 3 चोक 12, 12 एक 12, 12 दोन्ही 24, 24 त्रिक किती होतात? 72, 72 दुनीला 2 म्हटलं किती येतं? 144. म्हणजे लसावी आला आपला 144. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा जो काही कॉमन फरक येत आहे, हा कॉमन फरक काय करायचा? नेहमी मायनस करायचा, लक्षात ठेवायचा, मिळवायचा नाही, मायनस करायचा. 14 मधून 7 मायनस झाले 7, हातचा परत दिला. 4 मधून 1 मायनस झाला 3, इथे राहणार 1. म्हणजे 137 ती संख्या की जिला 12ने भागलं 5 बाकी राहणार, 16ने भागलं 9 बाकी राहणार, 18ने भागल्यास 11 बाकी राहणार. ठीक आहे, समजलं असेल? ठीक आहे. जय हिंद.